जय जिनेंद्र. जैन तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. श्रोते हो, आपण भेटलो आहोत पुढील भागामध्ये. आपण परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचे जीवनचरित्र ऐकित आहोत, कारण त्यांचे हे रजत समाधी महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे आपण या जीवनचरित्र ऐकून त्यांना त्यातून विनयांजली अर्पित करीत आहोत. चला तर सुरुवात करूया पुढील भागाला आणि सुरुवात करूया मंगलाचरणाला. ज्यांच्या केवल दर्शनाने खुलतात ज्ञाननयन, ज्यांच्या वाणीने होते कर्मांचे पूर्ण हवन, ज्यांच्या चरणरजाने होते काम क्रोधाचे दमन, त्या मुनिराजांना हो आमचे बारंबार नमन, बारंबार नमन. बोला पंचपरमेष्ठी भगवान की जय जय जय. आचार्य श्री परमपूज्य 108 मुनिराज आर्यनंदी महाराज की जय जय जय. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण ऐकले परमपूज्य आर्यनंदी महाराजांच्या छत्तीसगड मध्य प्रदेश येथून विहार झाला आणि ते सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजीस पोहोचले. अत्यंत भक्तीने त्यांनी तिथे वंदना केल्या. तेथून ते पावापुरी व नंतर चंपापुरीस आले. भगवान वासुपूज्यांच्या चरणी लीन होऊन भक्तिरसाने न्हावून निघाले. त्यांनी भगवंतांची स्तुती करून ध्यानावस्था धारण केली. अगदी समाधी सुखात ते रममाण झाले. त्या ध्यान कसे होते ते ध्यान? त्या ध्यानामध्ये होती फक्त शून्यता, ज्यातून फक्त परमात्म्याचा सूर ऐकू येत होता. श्रोते हो, देह मन वाचा यापासून उठणाऱ्या सर्व विचार तरंगांना संक्षेप देण्याचे, कमी करण्याचे एक अलौकिक तंत्र महाराजांना साध्य झाले होते बरं का. यामुळेच हजारो मैलांच्या सततच्या प्रवासात त्यांची प्रकृती, त्यांचे आरोग्य कधीच असंतुलित झाले नाही. देहाला देह आणि आत्म्याला आत्मा, त्या आत्म्याला सिद्धात्मा पाहण्याची चित्कला त्यांनी महत् प्रयासाने साध्य केलेली होती. आणि याबद्दल ते म्हणत बरं का, अहो ही तर माझ्या गुरूंची देणगी आहे. यापुढे विहार सुरू होता. भागलपूरला चातुर्मास झाला आणि भागलपूर भाग्यपूर झाले. तेथे महाराजांनी श्रावकांची मरगळ शिथिलता दूर करून सम्यक जीवनाचा मार्गच दाखविला. भगवान महावीरांच्या 25व्या महानिर्वाणाच्या निमित्ताने अत्यंत भव्य असा कार्यक्रम तेथे झाला. त्यामध्ये महाराजांचे प्रवचन इतके सुंदर आणि हृदयस्पर्शी झाले की तेथील प्रत्येक वर्तमानपत्रात त्याची मोठी प्रसिद्धी झाली. लोकमानसाची जाण असणारा गुरु असे सर्वजण म्हणू लागले. याबाबत या काळामध्ये फूट वैमनस्य दूर होऊन साधर्म्य भावनांची बीजे रोवली गेली. पूजा, उपवास, व्रते, जीर्णोद्धार अशा सर्व क्रियांमुळे समाज जागृत झाला. खरंच खरे मुनी असेच असायला हवेत, ज्यामुळे समाज जागा होईल, समाज एकत्र येईल, समाज भावना दृढ होईल. जसे राग द्वेष की वैतरणी में डूब रहे थे हम बच्चे, राग द्वेष की वैतरणी में डूब रहे थे हम बच्चे, वीतरागमय नैया लेकर, कैसी वीतरागमय नैया लेकर आन पधारे गुरु सच्चे. अहो क्रोध मान माया लोभाच्या
प्रपंचामध्ये आम्ही सर्वजण अडकलेला असतो, पण यातूनही खरा परमात्मा, खरा धर्म, खरे देवशास्त्र गुरु दाखवणारे कोण आहे? तो खरे गुरुच तर आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या चरणी आपण नेहमी लीन असतो, नतमस्तक असतो. येथून महाराज शिखरजीला गेले. या परमपावन क्षेत्री येऊन त्यांनी 18वी वंदना केली. तेथे अति मधुर योग असा आला की परमपूज्य आचार्य श्री विमल सागरजी महाराजांची गाठभेट झाली. इथून विहार महाराजांचा बौद्ध गयेला झाला आणि नंतर वाराणसीमध्ये म्हणजे बनारस येथे, म्हणजे बनारस हे जैनांची पुरातन वस्ती अनेक काळापासून, पूर्वीपासून असलेली हे एक स्थान आहे. येथे अनेक जैन महापंडितांनी आपल्या बुद्धिमत्तेने विविध जैन संस्थांची स्थापना केली. जैन संस्कृती, तत्त्वज्ञान, धर्म यांच्या अध्ययनासाठी ही केंद्रे महत्त्वाची ठरली. जसे पंडित गोपालदासजी बरैया यांनी मध्य प्रदेशामधील मुरैना या ठिकाणी विद्यालय चालवून जेथे अनेक विद्वान तयार केले, जे सेवाभावी व कर्तव्यदक्ष होते. जैन संस्कृती संवर्धनाचे मोलाचे कार्य इथे केले गेले. याच सुमारास म्हणजे महाराजांचा विहार सुरू होता, या सुमाराला इकडे दक्षिणेकडे काय झालं बघा. शिक्षणामध्ये फार मोठा उठाव झाला. सुशिक्षित, आंग्ल विभूषित होण्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जैन बोर्डिंग, गुरुकुल स्कूल यांची स्थापना झाली. मुंबईचे शेठ माणिकचंद जव्हेरी यांनी यात पूर्ण सहभाग घेतला. तर सोलापूरला शेठ हिराचंद नेमचंद दोशी यांनी सामाजिक सुधारणा, बुद्धिनिष्ठ आचार विचार, परंपरा संरक्षण याबाबत आपले विचार जैन बोधक या पत्रातून व्यक्त करण्यास सुरुवात केली. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, धार्मिक अशा चौफेर सुधारणांचा जनक असलेल्या या महापुरुषाने जैन समाजास फार मोठे स्थान निर्माण करून दिले. सामाजिक परिवर्तन होऊ लागले. मुलींसाठी श्राविक आश्रम, गुरुकुले, छात्रालये, वसतिगृहे, याचबरोबर अनेक मासिके, पत्रिके, संशोधन केंद्रे, संस्था निर्माण झाल्या आणि यामुळे नवा आचार, नवा विचार, नव्या संकल्पना, नवा ध्येयवाद अस्तित्वात आला. नवीन पिढी गाऊ लागली, हम नवयुग की नई भारती, हम नवयुग की नई भारती, नई आरती, हम नवयुग की नई भारती, नई आरती, हम स्वराज की रीचा नवल, भारत की नवलय हो, हम स्वराज की रीचा नवल, भारत की नवलय हो, नव सूर्योदय नव चंद्रोदय, सुनते हो, नव सूर्योदय नव चंद्रोदय, हमी नवोदय की, हम नवयुग की नई भारती, नई आरती, नई आरती. आणि इकडे दक्षिणेकडे हे सगळं घडत होतं. मग उत्तरेकडे काय होत होतं बघा. उत्तरेत वाराणसी येथे पंडित मदन मोहन मालवीय या थोर पुरुषाने काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली. या संस्थेची उभारणी, विस्तार, संयोजन केले, जे जैन समाजासाठी वरदानच ठरले. या विद्यापीठातून जैन संस्कृती, धर्मदर्शन, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास सुरू झाला आणि ते जैन विद्वानांचे एक महत्त्वाचे आकर्षण ठरले. अशा या वाराणसीमध्ये परमपूज्य मुनिराजांचा चातुर्मास हा त्यांच्यासाठी दृष्टी संपन्नतेचा, ज्ञान साधनेचा, ध्यानमयतेचा चातुर्मास ठरला. तेथे पंडित फुलचंदजी शास्त्री यांनी तीर्थ संरक्षण संकल्पना उचलून धरली आणि यासाठी चांगलाच दाननिधी संकलित होऊ लागला.
भगवान पार्श्वनाथांचा जन्म वाराणसीचा. त्यांच्या नामस्मरणासह महाराजांनी तेथे अनेक ग्रंथांचा अहर्निश स्वाध्याय मनन चिंतन केले. अहो, कर्मसिद्धांताचा अतिसूक्ष्मतेने अभ्यास त्यांनी तिथे केला. तेथून महाराज परत शिखरजीस आले. परमपूज्य आचार्य श्री विमल सागरजी महाराजांचा तसा निरोपच त्यांना गेला. कारण शिखरजीला समसरण प्रकृतीचा प्रतिष्ठा महोत्सव होता आणि शास्त्रशुद्धतेने विधान महाराजांनी करावे असे आचार्यश्रींना वाटत होते. त्यामुळे आर्यनंदी महाराज परत शिखरजीकडे परतले. आचार्यांनी दिलेला हा एवढा मोठा बहुमान महाराजांनी अलंकार म्हणून स्वीकारला. अहो, खूप परिश्रम केले. प्रतिष्ठा अतिशय दिमाखदार झाली आणि तेथील समाजास निरासक्त, आत्मरत, निष्कषायी, अनुशासनशील मुनी आर्यनंदींचे दर्शन घडले. त्यांच्यावर कौतुकाचा नुसता वर्षाव होऊ लागला. पण आपले मुनिराज या सगळ्यापासून अत्यंत दूर असणाऱ्या व्यक्ती असतात. कोणताही गौरव, कोणताही अभिमान, कोणतीही त्यांना काही प्रतिष्ठा मिळावी, मान मिळावा, पुरस्कार मिळावे अशी कोणतीही भावना कोणत्याही मुनींच्या मनात कधीच नसते. कारण ते वीतरागतेच्या मार्गावरून पुढे चाललेले असतात. त्यामुळे या सर्व बाह्य गोष्टींपासून दूर राहून ते आपल्या आत्मसाधनेमध्ये लीन राहण्यासच महत्त्व देतात. तेथून 25 जून 1975ला मध्य प्रदेशातील सतना या गावी महाराजांचा प्रवेश झाला. तेथून सतना, कटनी, जबलपूर, सागर, कुंडलपूर, खुरई, सिवनी असा विहार करीत करीत ते पुढे पुढे निघाले. या सर्व विहारामध्ये आत्मसाधना करीत, धर्मप्रभावना करीत महाराजांनी तीर्थ संरक्षणाचे महत्त्व सतत सांगून सर्वांना तीर्थरक्षणासाठी किती जबाबदार असलं पाहिजे श्रावकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. अहो, तीर्थक्षेत्र असतील तरच आपला धर्म टिकेल. आणि हे तीर्थरक्षणाची जबाबदारी ही कोणाची आहे? श्रावकांची आहे. ज्याप्रमाणे स्वतःचा व्यवहार, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं घर, स्वतःचा संसार प्रत्येक जैनी नाही, प्रत्येक माणूसच अत्यंत प्रेम भावनेने, अत्यंत सावधानतेने सांभाळतो, लक्ष देतो, त्याच पद्धतीने हा धर्म जर टिकवायचा असेल तर आपली तीर्थक्षेत्र टिकली पाहिजेत. श्रोतेहो, आपण जाणतोच आहोत सध्या तर अत्यंत बिकट काळ आलेला आहे. अनेक पंथीय आपल्या तीर्थक्षेत्रांवरती आक्रमण करण्यासाठी तयारच आहेत. नवे आक्रमण झालेलीच आहेत. त्याच्यातून अनेक वाद सतत होत आहेत. ही गोष्ट जैन धर्मियांसाठी अत्यंत अयोग्य आहे. कोणत्याही बाबतीत या गोष्टीला कोणताही समाज मान्यता देणारच नाही. शांतताप्रिय असणारा जैन समाज अशा गोष्टी का करतो आहे? त्यामागे एकमेव कारण आहे, तीर्थ संरक्षणाची जबाबदारी श्रावक झटकून टाकत आहेत. पहा, त्या काळामध्ये परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांनी अथक प्रयत्नांनी आपल्या रक्ताचे पाणी करून थेंब थेंब जसा गोळा केला जातो तसे एक एक रुपया गोळा करून या निधी संकलनाचं एवढं मोठं कार्य केलेलं आहे. त्याचा मान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्व श्रावकांचीच आहे. त्यामुळे आपण हे नुसतं ऐकून सोडायचं नाही आहे, तर या तीर्थरक्षणासाठी मी काय करू शकेन याचाही विचार आपण प्रत्येकाने करायचा आहे. महाराजांच्या या प्रवचनांमुळे, उद्बोधनामुळे अनेक प्रकारांनी हा निधी संकलित होत होता. त्यांच्या या महान कार्याला सर्व जैन समाजाचे त्रिवार वंदन आहे, वंदन आहे, वंदन आहे. ध्येय त्यांचे अपरंपार,
कसे होते हो महाराज? ध्येय त्यांचे अपरंपार, धैर्य त्यांचे अटके पार. ध्येय त्यांचे अपरंपार, धैर्य त्यांचे अटके पार. धर्मासाठी अखंड विहार, अहो धर्मासाठी अखंड विहार. सलाम आमुचा वारंवार, सलाम आमुचा वारंवार, सलाम आमुचा वारंवार. परमपूज्य आर्य नंदी मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु करूया. त्यांच्या या महान कार्याला वंदन करूया. आणि हा भाग आपण इथेच थांबूयात. आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. सर्व जीवांच्या प्रती क्षमा भावना आणि मंगल भावना व्यक्त करूयात. जय जिनेंद्र. भेटूया पुढील भागामध्ये.